छत्रपति शिवाजी महाराजनी 394મી જન્મજયંતિ નિમિત્તે ઠેર ઠેર રેલીઓ અને શોભાયાત્રાનું આયોજન કરાયું, જેમાં મોટી સંખ્યામાં લોકો જોડાયા હતા। छत्रपति शिवाजी महाराजनी 394મી જન્મજયંતિ નિમિત્તે સુમન સાગર મરાઠા મિત્ર મંડળ, સુમન સાગર મરાઠી મહિલા મંડળ દ્વારા સત્યનારાયણજીની મહાપૂજા, ભવ્ય શોભાયાત્રા, લેઝિમ કાર્યક્રમ, સાંસ્કૃતિક કાર્યક્રમ, બાઇક રેલીનું આયોજન કરાયું। અતિથિ તરીકે યુથ ફોર ગુજરાતના પ્રમુખ જિગ્નેશભાઈ પાટીલ, पीएचसी मेम्बर इंडियन रेलवे श्री छोटूभाई पाटील पण हाजर रह्या। शिवाजी महाराजना विचारो समग्र भारत वर्ष में फैलाय माटे बाइक रेलीनुं आयोजन करायुं। शिवाजी महाराजनुं पूजन, महाराजना जीवन चरित्र साथे जोडाયેલા प्रसंगोनी उजवणी पण कराई। छत्रपति शिवाजी महाराजना वंशज गणाता मराठा परिवारोए पण खूब उत्साहपूर्वक शामिल थईने उजवणी कराई। प्रत्येक मराठी परिवार छत्रपति शिवाजी महाराजने भगवान समक्ष माने छे, त्यारे शिवाजी महाराज प्रत्येक मराठीना मनमा व्यापेला छे। आज श्री छत्रपति शिवाजी महाराजनी 394મી जन्म जयंती है। आपने जोयो तो सूरत शहर में अलग अलग विस्तार में लोग अलग अलग कार्यक्रम करीने आयोजन कर्युं छे। ए माटे हूँ सौ ग्रुप ने खूब खूब अभिनंदन पाठवुं छुं। आज सुमन सागर में पण आ रीते ज अहींयाना युवानो बहनोए साथे मळीने एक स्टेज प्रोग्राम कर्यो छे अने एनी साथे एक भव्य रेली पण अहींयाथी काढवाना छे। नमस्कार, माझं नाव अनिल सीताराम उत्तेकर, सुमन सागर मराठा मित्र मंडल कार्यकर्ता। आम्ही 6 वर्षापासून शिवजयंती उत्सव साजरा करत आहे आणि आज हे 6वं वर्ष आहे। आजच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून जिग्नेशभाई पाटील आणि छोटूभाई पाटील यांना पण निमंत्रण दिलेले, त्यांनी हजेरी लावून त्यांचं स्वागत समारंभ झाले। तसेच आता आम्ही रॅली शिवजयंती ची रॅली काढणार आहे, बाइक रॅली काढणार आहे आणि भव्य रॅली काढणार आहे आणि भव्य रॅलीनंतर आम्ही सोसायटीमध्ये पालखीचं नियोजन केलेलं आहे। पालखी कार्यक्रम होणार, त्यानंतर लेझिम तसेच सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे सर्व आयोजित केले आहे। मी संतोष गायकवाड, सुमन सागर मराठा मित्र मंडळ। दरवर्षाप्रमाणे आम्ही ही शिवजयंती साजरे करत आलेलो आहोत आणि आता करतच राहणार आहोत आणि या साजरे करण्यासाठी आत्ता आमचा 6वा वर्ष चालू आहे। तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात लोक आज उत्साहाने चांगला प्रतिसाद भेटतो आहे आम्हाला। हळूहळू याच्या पुढेही आम्हाला जास्त प्रतिसाद मिळण्याची आम्हाला शक्यता आहे। आम्हाला आमच्याबरोबर लोक जास्त प्रमाणात भेटतील, आमच्याबरोबर संघटित होतील ही आमची अपेक्षा आहे। आणि एवढा मोठा भव्य हा मोठा सोहळा बघा, किती एवढा मोठा आज आमचे मित्रमंडळ, माझी ही कमिटी आज एवढ्या मोठ्या उत्साहाने काम करत आहे, त्यांचं मी अभिनंदन करतो आहे। आणि यांना असंच आम्हाला असेच प्रेरणा मिळतील छत्रपती शिवाजी महाराजांकडनं। आम्ही त्यांचा असाच वारसा चालू आणि याच्या पुढेही चालतच राहू आणि मराठा हा कुठंतरी कमी पडून देणार नाही। आणि अशी मी जाहीर ठामपणाने मी सांगू इच्छितो। याच्या पुढे असंच आम्ही तसेच आम्ही ज्या सागर मराठा मित्र मंडळ आणि सुमन सागर मराठी महिला मंडळ, छान महिला मंडळी त्याच्यामध्ये सहभागी झाले। आज छत्रपती शिवाजी महाराजांची 394वी जन्मजयंती संपूर्ण सुरत शहरामध्ये साजरी करण्यात येते। खूप धूमधामने वेगवेगळ्या विस्तारांमध्ये महाराजांची जन्मजयंती आपण साजरी करतोय। सकाळी आम्ही 7 वाजेपासून सारा दरवाजा न्यू बॉम्बे मार्केट जवळ आपले अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, त्या ठिकाणी सकाळपासून लाईन लागते रात्री 1:30-2 वाजेपर्यंत महाराजांच्या दर्शनासाठी। आणि आता आपल्या या युवा पिढींमध्ये जो क्रेज वाढलेला आहे महाराजांप्रती, खूप चांगली गोष्ट आहे। जागरूकता येते आणि ही जागरूकता यायलाच पाहिजे। आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आपण पाहतोय वेगवेगळ्या ठिकाणी रॅली काढतायत।
घोड्यांवरती, कोणी ढोल नगाऱ्यासहित. तर मी तर सांगू इच्छितो, छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र आपल्या मुलांना नक्कीच ऐकवायला पाहिजे. महाराजांच्या प्रतिमेजवळ पण त्यांना घेऊन जायला पाहिजे आणि त्यांच्यामध्ये चांगले संस्कार येतील असा आपण प्रयत्न करायला पाहिजे. आता आपल्याला टाईम नसतो, मुलगा काय शिकतो ते सुद्धा आपल्याला माहीत नसतं. शाळेत गेलेला असतो, त्या शाळेत नाव आपण घरचं नाव त्याला शाळेमध्ये विचारतो, अशी परिस्थिती असते. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपल्या मुलांवरती मुलींवरती लक्ष देऊन त्यांना चांगला संस्कार मिळाला पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मजयंती या सुमन सागरमध्ये खूप धूमधामने आज तुम्ही उजवणी करतायत. असेच कार्यक्रम, याच्याहून पण विशाळ कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करा. ज्या ठिकाणी आमची जरूरत असेल त्या ठिकाणी तुमच्या बरोबर आहेत. आज मला या ठिकाणी बोलवलं, सन्मान केला, त्याबद्दल सर्व आयोजक मंडळीचा मी आभार व्यक्त करतो. जय भवानी.